नमस्कार, रोखठोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय देरगुडकर. राजकारण म्हटलं की आरोप होत राहणारच आणि राजकारण कमळवाल्यांचं असेल तर मग काय चिखल उडणारच. भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनंतर अतिशय ताकदवार आणि ज्येष्ठ असे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणजे एकनाथराव खडसे. पण सध्या नाथाभाऊंवर चारी बाजूने आरोपांची चिखलफेक सुरू झालेली आहे. नाथाभाऊंना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागतं की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. केवळ आरोप झाले म्हणून एखाद्याला मंत्रिमंडळातून वगळण्याचं कारण नसतं. हा आत्ताच्या राजकारणाचा सोयीचा भाग आहे, कारण हा सगळा सोयीचा मामला असतो. एखाद्याचा उपयोग किंवा उपद्रव मूल्य यावर राजकारणात बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात का, आता हा सवाल निर्माण होतोय. एकनाथ खडसेंच्या निमित्तानं तेच होतंय की काय. खडसेंच्या जवळचा मानला जाणारा गजानन पाटील, त्याला एसीबीनं सापळा रचून थेट मंत्रालयाच्या दारात अटक केली. त्यानंतर खडसेंवर एक मागून एक आरोपांची अक्षरशः सरबत्ती सुरू झाली आहे. ती अजूनपर्यंत थांबत नाहीये. कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी फोनवर त्यांचं झालेलं कथित संभाषण, कारखान्याच्या नावानं खरेदी केलेल्या जमिनी, विशिष्ट कंत्राटदारांवर दाखवलेली मेहर नजर आणि आता भोसरीच्या MIDCची जमीन पत्नीच्या नावे खरेदी करण्याचं प्रकरण. खडसेंचा पाय खोलात बुडत चालू आहेत का. विरोधी पक्षनेते असताना खडसे तोडपाणी करायचे अशी टीका शरद पवारांनी त्यांच्यावर केली होती. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट खडसे म्हणजे सेटलमेंट असा आरोप केला होता. आता अंजली दमानिया यांनी खडसे आणि त्यांच्या संस्थांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. या आरोपातून नेमकं काय साधलं जाणार आहे. अंजली दमानिया एक प्रकारे आजच्या राजकारणातल्या जायंट किलर ठरणार आहेत का. या आरोपांमुळे पक्षाचं, भाजप सरकारचं आणि वैयक्तिक खडसेंचं किती नुकसान होणार आहे. खडसेंवर नेमकी काय कारवाई होऊ शकते. त्यांचं एखादं मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं का कसं एकूणच लाल दिव्यावर त्यांना पाणी सोडावं लागणार आहे. खडसेंना कायम ठेवल्यानं किंवा काढून टाकल्यानं भाजपच्या पदरात काय बरं पडणार आहे. ते पक्षात एकटे पडलेत का. गोपीनाथ मुंडेंनंतर खडसेंनाच का बरं टार्गेट केलं जात आहे. मुख्यमंत्री बहुजन समाजाचा असला पाहिजे असं वक्तव्य मध्यंतरी खडसेंनी पंढरपुरात केलं होतं. देवेंद्र फडणवीस ते वक्तव्य विसरले असतील. खडसेंवरच्या आरोपामागचा करविता धनी नेमका कोण आहे आणि आपल्या दुसऱ्या क्रमांकाच्या ज्येष्ठ मंत्र्यावर कारवाई करायची हिंमत भाजप सरकार दाखवणार का. चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. राजीनामा देणार की घेणार. राजीनामा देणार की घेणार. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. म्हटलं मंत्रिमंडळच काय, मंत्रिपद काय, मंत्रिमंडळ काय, सारं त्याग करून या मुक्ताबाईच्या चरणाला यायचे नाथाभाऊची तयारी. सारं त्याग करून या मुक्ताबाईच्या चरणाला यायचे नाथाभाऊची तयारी. पाहिलं एकनाथ खडसे काय म्हणतायत. मंत्रिपदाचा त्याग करण्याची तयारी त्यांनी बहुधा सुरू केली. म्हणूनच की काय मुक्ताईनगरमधल्या कार्यक्रमात ते चक्क लाल दिवा नसलेल्या गाडीतून आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते गैरहजर राहिले. त्याबाबत विचारल्यावर नाथाभाऊ काय म्हणाले ते पहा. पत्रकार म्हणाले की नाथाभाऊ मंत्रिमंडळाची बैठक आहे आज, कॅबिनेट आहे आणि राज्यभरातलं वातावरण पाहतं तर अनेक कावळे कावका करताय, टिटव्या ट्यूट्यू करताय. तिकडे कावका चालू आहे, टिटव्या ट्यूट्यू करून राहिले, तरी तुम्ही आज मंत्रिमंडळाची बैठक सोडून कुठे आला. परंतु या लोकांचे आशीर्वाद जोपर्यंत पाठीचे आहे, मुक्ताबाई जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. पत्नीच्या नावानं भोसरी इथल्या MIDCची जमीन खरेदी केल्यानं खडसे अडचणीत आले. जमीन नियमानुसार घेतल्याचा त्यांचा दावा उद्योग मंत्र्यांनी खोडून काढलाय. तर खडसेंच्या बचावासाठी भाजप प्रवक्त्यांना खुलासा करावा लागलाय. जवळपास 46 वर्ष झाले MIDCने ही भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. MIDCच्या आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या आमच्या सरकारच्या आदेशामध्ये कोणतीही भूसंपादनाची प्रक्रिया 2 वर्षाच्या आत जर पूर्ण केली नाही तर ते व्यपगत होते. दुसरी MIDCची जागा ही MIDCचीच आहे. 1962 साली म्हणजे इतक्या पूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनीचं वाटप झालेलं आहे. तिथे कारखाने चालू आहेत. ते MIDCने ती जमीन कारखान्यांना देऊनच टाकलेली आहे. त्यामुळे आता त्याच्यामध्ये MIDCला काही करता येण्यासारखी भूमिका नाही. जमीन विकत घेतली अशा तऱ्हेचा जो आरोप महसूल मंत्री एकनाथराव खडसेंवर केला जातो तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि या संदर्भात उद्योग मंत्री देसाई साहेबांनी केलेलं विधान सुद्धा अपुऱ्या माहितीवर केलेलं विधान आहे.
या प्रकरणी खडसेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली. मंदाकिनी एकनाथराव खडसे त्यांचे जावई खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी परस्पर खरेदी केली. या खरेदी करण्याचा उद्देश जो आहे तो आता उघड झालेला आहे की लँड ॲक्विजिशन प्रोसेस ॲक्टिवेट करायची आणि त्याच्यातर्फे नवीन ॲक्टप्रमाणे जास्तीत जास्त पैसे गव्हर्नमेंटच्या नवीन व्हॅल्युएशनप्रमाणे घ्यायचे. कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी फोनवरचं कथित संभाषण आणि विशिष्ट कंत्राटदारांवर मेहरनजर यामुळे देखील खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. खडसेंवरील आरोपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्रीच योग्य निर्णय घेतील असे संकेत नुकतेच भाजप श्रेष्ठींनी दिले होते. त्यामुळे जूनच्या मध्यावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नाथाभाऊंचे पंख छाटले जाण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. राजीनामा देणार की घेणार या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत आज स्टुडिओमध्ये आहेत. अंजलीजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत अंधेरीहून या कार्यक्रमात सहभागी होतात. सचिन सावंत, आपलं स्वागत. हेमंत गवंडे, पहिले तक्रारदार हेमंत गवंडे पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हेमंतजी, आपलं स्वागत. आणि माझे सहकारी आणि या प्रकरणाचा अत्यंत बारकाईनं मागोवा घेणारे किंबहुना या प्रकरणाची अत्यंत बारकाईनं जाण असणारे दीपक भातुसे हे देखील आपल्या बरोबर आहेत. चौघांचे पुन्हा एकदा स्वागत. पहिला प्रश्न घेऊन हेमंत गवंडे यांच्याकडे. हेमंत गवंडे, तुम्ही जी तक्रार केली बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्याची सध्याची स्थिती आता काय आहे? खडसेंच्या विरोधातल्या तक्रारीची आत्ताची स्थिती काय आहे? नमस्कार निरगुडकर साहेब, कालच ही तक्रार केलेली आहे. तक्रार ही गंभीर प्रकारची आहे. खडसे साहेबांच्या पत्नी व त्यांचे जावई यांनी MIDCला पूर्णपणे अंधारात ठेवून कोणतेही पेपर नोटीस न देता ही जागा परस्पर खरेदी केलेली आहे. ती जागेवरती आता 14 फॅक्टरीज आहेत ज्या चालू आहेत गेले 36 वर्ष. त्यांना सुद्धा फार मोठा हा धक्का आहे त्या फॅक्टरीज ओनरला. छोट्या छोट्या फॅक्टरीज आहेत त्या की त्यांची जागा परस्पर खरेदी केली गेलेली आहे. आणि आता MIDCला सुद्धा माहिती नाहीये. MIDCच्या ताब्यात ही 40 वर्ष जमीन आहे. आणि हा फार मोठा धक्कादायक प्रकार आपण माध्यमांनीच उघड केलात आणि तो सर्व भारताच्या समोर आला. आणि आता त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये केस पेंडिंग आहे. अजून हिअरिंग सुद्धा सुरू झालं नाही. अर्जन्सी क्लॉज फेटाळण्यात आलेला आहे. हे सगळं असताना सुद्धा हे घडलं सर्व. आणि हे सर्व दुसरं कोणी नसून स्वतः एकनाथराव खडसे आणि त्यांच्या परिवारामध्ये हे घडलेलं आहे. हा फारच गंभीर प्रकार आहे. पोलिसांना मी काल गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना नक्कीच हा गंभीर प्रकारचा आहे आणि मंत्री आहेत समोर, तर त्यांना अभ्यास करायला थोडा वेळ लागणारच. हेमंत गवंडे, उद्या परवापर्यंत ते गुन्हा दाखल करून घेतील असा विश्वास वाटतोच आहे. हेमंत गवंडे, तुम्ही एकनाथरावांनाच फक्त लक्ष केलेलं आहे का या मंत्रिमंडळातले इतर एकनाथराव सोडून बाकी सगळे मंत्री धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असा आपला दावा आहे? सर, माझा दावा काहीच नाहीये. मुळात खरेदी खत झालंय. खरेदी खतामध्ये एव्हिडन्स आहेत. तुमच्या चॅनलनी सुद्धा जागेवरती दाखवलंय की फॅक्टरीज आहेत म्हणून. माझं टार्गेट कोणीच नाहीये. जी वस्तुस्थिती आहे ती समोर आणलेली आहे आणि पुराव्यानिशी आणली आहे. हा कोणता आरोप पण नाहीये. गुन्हा घडलेला आहे. MIDCच्या परस्पर त्यांच्या जागेचं खरेदी खत झालंय. त्या 14 फॅक्टरीज चालू आहेत. त्यांच्या परस्पर त्यांच्या जागेचा व्यवहार झालेला आहे. कोणतेही ड्यू डिलिजन्स झालेलं नाहीये. आपण जर इंडेक्स 2 वर पाहिलं तर बाजार मूल्य ही चुकीचं जाणीवपूर्वक दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आरोपाचा काही संबंधच येत नाही. समोर कागद आहेत आणि ज्यांनी खरेदी खत केलंय ते गुन्हेगार आहेत. म्हणजे त्यांनी चूक केली आहे, ते गुन्हेगार आहेत. त्यामुळे मला नाही माहिती ते कोण आहे ते, पण एक ते भारताचे नागरिक आहेत आणि भारताचे नागरिक पद सांभाळतायत ते महाराष्ट्रातलं फार मोठं, महाराष्ट्राने विश्वासाने दिलेलं पद ते सांभाळतायत. बरोबर आहे. हेमंत गवंडे, साहजिकच आहे आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची अत्यंत बारीक जाण असणारच. त्यामुळे आपण कोणावर आरोप करतोय याची आपल्याला जाण असणार. आज महाराष्ट्रात दबक्या आवाजात चर्चा अशी सुरू आहे. तो प्रश्न मी तुम्हाला थेट आणि खुलेपणानं विचारतो की या सगळ्या मागे भारतीय जनता पक्षातले काही असंतुष्ट आहेत असं बोललं जात आहे. आपल्या संपर्कात असे असंतुष्ट किंवा आपल्याला माहिती देणाऱ्यांच्यात असे काही असंतुष्ट आहेत का? आणि या भोसरीतल्या जागेशी आपला थेट संबंध काय आहे?
सर, मी एकदम सामान्य माणूस आहे आणि आपण जर माझी माहिती काढली तर माझा कुठल्याही संस्थेशी कुठल्याही पक्षाशी शून्य संबंध आहे. मी खूप छोटं काम करतो आणि या भोसरीची जागा 13 फॅक्टरीज झाल्या आहेत. मला वाटतं खडसे फॅमिलीशिवाय दुसरं कोणीही हिंमत करू शकत नाही याची अग्रीमेंट करायचं. आपण अतिशय छोटे आहात आणि कुठल्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नाही आहे, मी हे मान्य केलं आहे. परंतु आमचे प्रतिनिधी जेव्हा आपल्या कार्यालयात गेलेले होते तेव्हा आपल्या कार्यालयामध्ये गोळवलकर गुरुजींचा तिकडे फोटो होता आणि हम करे राष्ट्र आराधना अशा स्वरूपाचं गीत तुम्ही त्यांना ऐकवलेलं होतं, जे पुढे माझी माहिती जर बरोबर असेल तर चाणक्य सिरियलमध्ये देखील वापरलं गेलं होतं. विचारसरणीच्या बांधिलकीविषयी काय सांगाल? बरोबर सर, हम करे राष्ट्र आराधन आणि या राष्ट्रासाठी मी म्हणजे पूर्ण जीव द्यायलाही तयार आहे. आणि मला सगळ्यांनी विचारलं की तुला भीती नाही वाटत का? मी म्हटलं मी 10 वेळा राष्ट्रासाठी माझा जीव देईन. हे राष्ट्रप्रेम आहे. राष्ट्रप्रेम हे कुठल्याही पक्षाचं नसतं. राष्ट्रप्रेम हे प्रत्येक भारतीयाचं असतं आणि ते बाळगणं हा अभिमान आहे. आणि जर कोणी भ्रष्ट वागत असेल तर त्याचा विरोध करणं हे प्रत्येक भारतीयांनी पुढे यायला पाहिजे. मी त्याचं प्रतिनिधित्व करतोय. म्हणजे एक प्रकारे आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी आपली जवळीक मान्य करत नाही आहात. जरी आपल्या कार्यालयामध्ये गोळवलकर गुरुजींचा फोटो प्रामुख्याने दिसत असला तरी देखील आपण भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी फारकत आहे असं स्पष्टपणे सांगू शकता? सर, विचारांशी फारकतीचा काही संबंध नाही. विचार हे कुठल्याही पक्षाचे नसतात, कुठल्याही माणसाचे नसतात. विचार हे पूर्णपणे स्वतंत्र असतात आणि ते कुठल्याही माणसाशी किंवा कुठल्याही पक्षाशी जोडले जाऊ नयेत ही आपणच विनंती आहे. म्हणजे ते मला पण स्वीकारता येतील. तुमचं स्पष्टीकरण मी जनतेसमोर मांडतोय, त्याचं कुठली टिप्पणी मी करत नाही. माझा प्रश्न फक्त मी थेटपणे विचारला, त्याला थेटपणे उत्तर दिलं, त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत अंजली दमन आहेत. अंजली दमन या साधारणतः गेले 8 दिवसापासून एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध आरोपांची एक सरबत्ती सुरू आहे आणि त्यातले महत्वाचे आरोप हे आपण संशोधन करून काही कागदपत्रांच्या, आज तुम्ही दुसऱ्यांदा या कार्यक्रमात येत आहे, मागच्या कार्यक्रमात देखील अनेक आपण कागदपत्र आणलेली होती. खडसेंवर आपण आरोप केलेत. तुम्हाला तोच प्रश्न मी थेट विचारतोय की या सगळ्याच्या मागे भारतीय जनता पक्षामधलं अंतर्गत राजकारण, त्यातनं काही मिळालेली फूस किंवा त्यातनं काही मिळालेली माहिती, टिप, याचा काही संबंध आहे? मी एकही भाजपच्या कुठल्याही व्यक्तीला भेटून कुठलीही टिप त्यांच्याकडनं घेतलेली नाही. याच्यातला अर्धा अधिक जे आहे हे माझ्याकडे गेले 2.5 वर्ष तरी माझ्या लॅपटॉपमध्ये सेव्ड होतं. म्हणजे शिवाजी जाधव, श्रद्धा कन्स्ट्रक्शन, श्रद्धा ग्रुप, संत मुक्ताई कारखाना, या सगळ्या डिटेल्स मी गेले 2.5 वर्ष तरी माझ्या लॅपटॉपमध्ये आहेत. तर मला, आणि कसं आहे माहिती आहे, आम्हाला वाटतं की जिथे जिथे चांगले लोक आहेत, ज्या ज्या पक्षात आहेत, त्यांनी चांगलेपणाने काम करावं. आणि जिथे जिथे वाईट लोक आहेत ते कुठच्याही पक्षाचे असो, मग ते भाजपचे असो, काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो, त्यांना खाली पाडणं हे अतिशय गरजेचं आहे. तर मला कोणीही एक कागद सुद्धा भाजपकडनं आलेला नाही, हे मी स्पष्ट तुम्हाला सांगते. एक कागद सुद्धा आलेला जी नाही. चर्चा महाराष्ट्रात आता सुरू आहे की तुम्हाला हे कागदपत्र देण्यामागे भारतीय जनता पक्षामधलेच खडसेंचे विरोधक किंवा खडसेंपासून ज्यांना भीती आहे आपलं पद जाईल अशी काही मंडळी आहेत. एक सिंगल कागद सुद्धा कोणी दिलेला नाही. पॉइंट वेल टेकन. बरोबर आहे. खडसेंनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असा तुमचा आरोप आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ तुमच्याकडे पुरावे काय आहेत? हो, आता आपण सगळ्याच बाबतीत बोलू. आता तुम्ही जसं म्हणालात MIDCची जमीन, त्याच्यासाठी 4.25 कोटी रुपये गेले. त्या व्यतिरिक्त मी जे काढलेत काल, 88 एकर जमीन आहे. त्या व्यतिरिक्त रोहिणी शारदा खडसे आणि त्यांचे मिस्टर गिरीश चौधरी यांनी आणि एक 3,26,00,000ची जमीन तिकडे घेतली आहे. नाही, हे जळगावात घेतली आहे. म्हणजे हे सगळ्या जर जमिनींची तुम्ही टोटल केली आणि जेवढे फ्लॅट्स घेतलेत, जेवढ्या जमिनी घेतल्यात, तर 10 लाख रुपये जर ॲफिडेव्हिटवर ते दाखवत असतील त्यांचा इन्कम आहे. त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही एवढ्या जमिनी घेता कुठून? तर म्हणे आम्ही पहिल्यापासून श्रीमंत आहोत. पण श्रीमंती कुठून आली? कारण मला जळगावात अनेक लोकांनी सांगितलं की हे मोटरसायकलवर फिरायचे, घासलेट घालायचे त्यांच्या मोटरसायकलमध्ये, दुसऱ्यांची ओढलेली सिगरेट वापरायचे. हे जर खडसे काही वर्षांपूर्वी असतील तर अचानकपणे एवढा अफाट पैसा कुठून आला? त्यांच्या जावयांकडे असेल,
आय अंडरस्टँड त्यांचे जावई अतिशय गर्भश्रीमंत आहेत असंही ते काल म्हणाले, पण आमच्यासारख्या वेड्या लोकांना एक प्रश्न पडतो की कुठलीही जमीन, कुठलाही फ्लॅट, निरगुडकर आज तुम्हाला एक फ्लॅट घ्यायचा असेल, आपण 100 वेळा विचार करू की कुठल्या बँकेकडनं आपल्याला कर्ज मिळेल, कसं मिळेल, आणि हे काय आपण कोणाकडनं लपवत नाही. पण हे जे झालंय, आता आपण त्यांच्या जमिनीबद्दल बोलू. त्यांनी अनेक जमिनी त्यांच्या ज्या आहेत, मुक्ताईनगरच्या आहेत, पिंपरी आक्रोट त्या ठिकाणी जमीन आहे, त्याची नोंद सुद्धा त्यांनी त्यांच्या इलेक्शन कमिशनच्या ॲफिडेव्हिटमध्ये केलेली नाही. या व्यतिरिक्त एक 88 एकर सातोडमध्ये त्यांची जमीन आहे, जी थेट त्यांच्या नावावर आहे, मंदाकिनी खडसेंच्या नावावर आहे, रोहिणी खडसेंच्या नावावर आहेत. त्याचे अख्खे ढीग सातबारे मी आणलेत. तर आणि खरेदी खतं आहेत, सातबारे आहेत, एक एक रूल त्यांनी धाब्यावर कसा लावला. म्हणजे कोणीही जर आज जमीन घेतली तर 15व्या दिवशी त्यांच्या नावावर सातबारा होतो. असं असताना यांनी 30 एप्रिलला जमीन घेतली आणि 2 तारखेला मंदाकिनी खडसे पत्र लिहितात की आम्हाला, आणि त्या तलाठ्याला पत्र लिहितात की ही जमीन तुम्ही माझ्या नावावर स्प्लिट करून द्या. म्हणजे 225(1), 225(2) चे एकाचे 2 भाग, एकाचे 3 भाग करून आम्हाला ती देण्यात यावी. तहसीलदारला पत्र 2 तारखेला गेलं, पण तहसीलदार 2 तारखेला ऍक्शन घेतो आणि तहसीलदार ऍक्शन घेऊन त्याची 3 तारखेला नोटीस लागते आणि स्प्लिट जमीन त्यांच्या हातात येते. आता प्रश्न असा की स्प्लिट करणं हे तहसीलदारचं किंवा तलाठ्याचं कामच नाही, हे SLR करतं. मोजणी झाल्यानंतर सर्वे डिपार्टमेंट मोजणी करून त्याचे पोट हिस्से करतं. म्हणजे ही अंधाधुंद चालली आहे काय. त्यानंतर शैक्षणिक वापरासाठी त्याचं NA होतं, ते NA झाल्यानंतर त्याचंच NA परत बदलून परत सेकंड टाइम चेंज होऊन 1037 म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, 1 एकर म्हणजे 44,000 स्क्वेअर फूट, म्हणजे 88 एकर मल्टिप्लाइड बाय 44,000 आणि एवढे प्लॉट्स पाडले गेले 1037. त्यातले 2 प्लॉट विकले गेलेत, एक 361 रुपयाला आणि एक 344 रुपयाला. म्हणजे ॲव्हरेज प्राइस झाली 352 रुपये. आता हे त्यांनी का केलं? कारण जर ही लँड ॲक्विजिशनमध्ये गेली तर तेवढा मल्टिप्लिकेशननी भाव जर आपल्याला मिळाला तर हा सरळ काळा पैसा वाईट झाला. आता माझ्याकडे जेवढे ढीग त्यांच्या प्रत्येक अग्रीमेंटचे आहेत आणि प्रत्येक अग्रीमेंट त्यांच्या नावावर आहे, तर एकनाथ खडसे यांच्या नावावर आहे, स्वतः एकनाथ खडसेंच्या नावावर आहे. तर प्रत्येक अग्रीमेंटमध्ये कसं असतं, आज जरी तुम्ही रेडी रेकनर कुठलाही फ्लॅट घेतलात, जमीन घेतली, जमिनीचा एक रेट असतो आणि रेडी रेकनरचा एक रेट असतो. तुम्ही रेडी रेकनरचा रेट प्रत्येक जमिनीत, म्हणजे एका जमिनीत तर 3,26,20,20,000 रेडी रेकनरचा रेट, आणि ती जमीन जी घेतली आहे ती 3,26,20,000 रुपये. म्हणजे एवढा योगायोग. आणि प्रत्येक त्यांच्या खरेदी खात्यात तुम्ही बघाल जेवढे आहेत 18 लाख तर 18 लाख, 39 लाख तर 39 लाख, म्हणजे एक्झॅक्टली सेम रेटला तुम्हाला योगायोगाने देतात का तुम्ही आधी रेडी रेकनर काढून मग शेतकऱ्याला तेवढे सांगता? म्हणजे हा काय प्रकार आहे? दिस इज अ क्लिअर केस. आपल्या बरोबर सचिन सावंत आहेत. सचिन सावंत, पहिली 10 ते 12 मिनिटं तुम्हाला प्रश्न विचारला नाही असं हे पहिल्यांदा घडतंय, परंतु हे सगळे आरोप जे हेमंत गवांडे केले किंवा अंजली दमानिया यांनी केले हे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही करायचे असतात. परंतु या प्रकरणामध्ये विरोधी पक्षाची भूमिका मला हेमंत गवांडे आणि अंजली दमानिया बजावताना दिसत आहेत. काँग्रेस या संदर्भात नेमका आता काय करतंय खडसेंच्या बाबतीत? सचिन सावंत. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की मीच काँग्रेसचं डेलिगेशन लीड केलं होतं आणि लाचलुचपत विभागाकडे त्याची तक्रार केली होती. मला वाटतं दीपक बातुसे बाजूला आहेत, ते आपल्याला त्याची साक्ष देतील. आणि एकंदरच या प्रकरणामध्ये त्यांच्या जे लाच घेतल्याचं जे प्रकरण आहे गजानन पाटलाचं, त्या संदर्भामध्ये मी स्वतःच त्या ठिकाणी रेडी रेकनरची व्हॅल्यू देखील लोकांसमोर आली, ती त्याला पचली नाही एका खडसे साहेबांना. आणि मग जळगावमध्ये ते जाऊन त्या ठिकाणी बोलले होते. विषय असा आहे की हे अतिशय प्रकरणं जी काही आलेली आहेत, एक दुसरे सजग नागरिकांनी देखील या संदर्भामध्ये काम केलेलं आहे. अंजली दमानिया सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल किंवा हेमंत गावंडे सारखे त्या कार्यकर्ते असतील, त्यांनी या संदर्भामध्ये वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष नेते म्हणून, विरोधी पक्ष म्हणून सचिन सावंत
आपल्या पक्षांनी ही प्रकरणं काढण्यासंदर्भात नेमकं काय केलं, त्याच्या पाठपुराव्यासंदर्भात राज्यपालांकडे जाण्याव्यतिरिक्त एक कायदेशीर लढाईचा मोठा मार्ग असतो आणि विधानसभेत हा प्रश्न उठवायचा असतो. या संदर्भात आपण काय करताय? एक मशीन सांगितलं की मी नुसतं राज्यपालांकडेच आमचं गेलेलं नाही, मी स्वतः ACB कडे देखील त्याची तक्रार केली होती, ही तुम्हाला सांगितलं. आणि विधिमंडळाचं येत्या अधिवेशनामध्ये हा विषय गाजणारच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलण्याची अधिक अपेक्षा करणं मला वाटतं आत्ताच करण्याची आवश्यकता नाही. निश्चितपणे आता येत्या महिन्यामध्ये ते अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये याचा निश्चितपणे वाचा फार जोरात फुटेल. आणि हे प्रकरण निश्चितपणे गंभीर आहेत, म्हणजे अतिशय गंभीर आहेत. एका मंत्र्यानं, जसं आता तुम्ही जर MIDCच्या लँडचा विषय जर घेतलात तर आता त्यांनी फक्त सांगितलं की या ठिकाणी ती लँड MIDCची आहे आणि ती विकत घेण्याचा प्रयत्न झालाय. विषय तेवढ्यावरच थांबत नाही. विषय असा आहे की या ठिकाणी माननीय मंत्री महोदय स्वतःच्या कार्यालयाचा, स्वतःच्या पदाचा उपयोग त्या ठिकाणी करतात. सरकारी माहितीचा दुरुपयोग त्या ठिकाणी करतो, स्वतःच्या स्वार्थाकरता त्याचा उपयोग केला जातो, स्वतःच्या पत्नीला आणि जावयाला त्याचा लाभ मिळवून देण्याकरता त्याचा प्रयत्न केला जातोय. एकंदरच MIDCची माहिती घ्यायची किंवा त्यांच्या डिपार्टमेंटची माहिती घ्यायची आणि त्याचा उपयोग त्या ठिकाणी जनतेच्या फायद्यास करतात. म्हणजे आता त्या दुरानी किंवा कोण तो जो व्यक्ती आला होता ज्याची ही जमीन आहे, अशा तऱ्हेचं ज्याचं ॲक्विजिशन प्रोसेस कंप्लीट झालं नाही असं ज्याचं म्हणणं आहे, तो जर एखाद्या मंत्र्याकडे गेला किंवा खडसे साहेबांकडे गेला तर त्यांची खऱ्या करता अपेक्षा ही असली पाहिजे की खडसे साहेबांनी त्याला न्याय दिला पाहिजे की बाबा 50 वर्ष तू झगडतो आहेस, तुझ्याकडे तुला या संदर्भामध्ये त्याचं हे मिळालेलं नाही तर शासनाकडनं तुला मदत करून देतो. याऐवजी मंत्री आपल्याकडच्या माहितीचा उपयोग करतोय आणि त्या ठिकाणी ट्रेडिंग करतोय. म्हणजे इस्टेट एजंटचं ऑफिस त्यांनी मंत्रालयात खोललेलं आहे. त्यामुळे यामध्ये शपथेचा तर भंग झालाच आहे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट झालाय. म्हणजे जी आचारसंहिता जी पंतप्रधान कार्यालयानं निर्धारित केली त्याचाही भंग त्या ठिकाणी झालाय. मंत्रिपदाची शपथेचा त्यांनी भंग केलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी निश्चितपणे क्रिमिनल ऑफेन्स तयार झालेला आहे. आणि असं असताना पदाला चिकटून राहून जे मगाशी तुम्ही म्हणत होतात की कमळाच्या भोवती चिखल, त्या ठिकाणी जो विषय आहे, ह्या कमळानं सगळ्यांच्यावरती चिखल फेकण्याचंच काम म्हणजे त्यांच्या इतिहासापासूनच केलेलं आहे. परंतु ज्यांनी साधन शुचिता किंवा त्या ठिकाणी शुचिरभूत आम्ही कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला, आज ज्या वेळेला त्यांना जबाब देण्याचा, ज्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा जेव्हा वेळ आली त्यावेळेला ते पळ काढतायत, कुठल्याही तऱ्हेचे उत्तर समाधानकारक देत नाहीत आणि राजीनामाही देत नाहीत. त्यामुळे न खाऊंगा न खाणे दूंगा अशा विचारधारेनं जे आलेले सत्ताधारी आहेत ते किती पोकळ आहेत, त्यांचे किती पोकळ वासे आहेत हे झालेलं आहे आणि याचा पाठपुरावा निश्चितपणे आम्ही करणार आहोत. सचिन सावंत, हेमंत गवांडे किंवा अंजली दमानिया यांचे जे आरोप आहेत त्या आरोपांची उत्तरं भारतीय जनता पक्षाकडनं मिळावी किंवा त्यांना देखील त्या उत्तर द्यायची संधी मिळावी याकरता भाजपच्या सर्व मंत्र्यांच्या आणि बहुधा सर्व प्रवक्त्यांच्याकडे मी स्वतः फोन केले, परंतु त्यातल्या एकानंही इथे येऊन या आरोपाला आम्ही उत्तर देऊ किंवा सध्या खडसेंच्या राजीनाम्याबाबतची स्थिती नेमकी काय आहे याबाबत कुठेही येऊन स्पष्टीकरण द्यायचं त्यांनी मान्य केलं नाही. किंबहुना आम्हाला आता याच्यात अडकवू नका अशाच प्रकारची त्यांची खासगीतली वक्तव्य होती. दीपक बातुसे, ब्रेकवर जाण्यापूर्वी आत्ता नेमकं काय होतंय? गेले 3 दिवस मंत्रालयात आणि मंत्रालयाच्या बाहेर आणि खडसे यांच्या दालनाबाहेर बारीक सारीक गोष्टींवर तुझी नजर आहे. नेमकं आता काय होतंय? खडसेंच्या विरोधात निर्माण झालेली वादावरची धूळ खाली बसायची भाजप वाट बघतंय का? त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आज मंत्री परिषदेच्या बैठकीला ते हजर नव्हते. मुक्ताई देवीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असं म्हणत होते. माणूस मुक्ताई देवीचा आशीर्वाद कधी म्हणतो? जेव्हा सर्व दरवाजे बंद झालेले असतात तेव्हा, का सर्व दरवाजे उघडे असतात तेव्हा केला जातो? बोला. प्रामुख्याने खडसेंवर कारवाई व्हावी यासाठी जो दबाव वाढतोय त्या दबावामुळे पक्ष सुद्धा अडचणीत आहे आणि स्वतः मुख्यमंत्री सुद्धा अडचणीत आहेत. कारण खडसेंवर कारवाई करायची कशी हा खरा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आहे. कारण खडसे हे पक्षातील सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे आणि मुख्यमंत्री पदावरून डावलल्यानंतर खडसेने ज्या आक्रमकतेने मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला ते पाहता आता पक्षासमोर असा प्रश्न की खडसेंवर कारवाई केली तर खडसे आणखीन आक्रमक होतील का, किंवा त्यांचं महसूल मंत्रीपद फक्त काढलं तर तेवढ्यावर ते समाधानी राहतील का, या सगळ्या विचार पक्ष करतोय. आणि तुम्ही जो म्हटलं की वेळ काढूपणा, निश्चितच पक्ष वेळ काढूपणा करताय. कारण तातडीने कारवाई काय होऊ शकेल? एक कारवाई फक्त महसूल मंत्रीपद का इतर आणखीन काही नाही? पक्षासमोर 2-3 ऑप्शन्स आहेत. एक तर त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवायचं सगळ्या पदांचं, खडसेंचा राग किंवा त्यांची नाराजी ओढून घ्यायची नाही.
हा एक पर्याय समोर आहे. मग विधानसभेला सामोरं जावं लागेल. हा दुसरा पर्याय आहे, कारण आरोप असे बरेच होतात त्यामुळे, आणि विधानसभेत किती आरोपांना उत्तर द्यायची हे देवेंद्र फडणवीस यांना बरोबर चांगलं माहिती आहे, कशा आक्रमकतेने ते उत्तर देतात. दुसरा पर्याय आहे त्यांचं महसूल मंत्रीपद काढून घ्यायचं, कारण जे आरोप झालेले आहेत ते सगळे बहुतांश महसूल खात्याशी संबंधित आहेत, जमिनीशी संबंधित आहेत. त्यामुळे हे मंत्रीपद काढायचं, महसूल मंत्रीपद, आणि त्यांना इतर खात्यांवर कायम ठेवून कारवाई केल्याचं दाखवायचं. आणि एक पर्याय जो दबाव सगळीकडे येतो की त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी, एक तर त्यांना राजीनामा द्यायला सांगायचा किंवा त्यांचा राजीनामा घ्यायचा. पण हे भाजपला परवडेल का हा विषय आहे, कारण खडसेंचा राजीनामा घेऊन त्यांना जर मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं तर ते पक्षासाठी सुद्धा त्रासदायक होऊ शकतं. पक्षासाठी त्रासदायक होऊ शकतं. याच प्रकरणात अंजली दमानिया यांनी उपोषणाला बसण्याचा गर्भित इशारा दिलाय. याचं उत्तर घेऊया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आता प्रपात आहे. राजीनामा देणार की घेणार? राजीनामा देणार की घेणार या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत अंजली दमानिया, सचिन सावंत, दीपक भातुसे आणि हेमंत गवांडे, तक्रारदार खडसे यांच्या वरच्या अनेक आरोपांचे तक्रारदार असलेले हेमंत गवांडे हे देखील आपल्या बरोबर आहेत. या दुसऱ्या भागामधला जो पहिला प्रश्न आहे तो घेऊन अंजली दमानिया यांच्याकडे. अंजली दमानिया, एखाद्या व्यक्तीने चौकशीमध्ये दोषी आढळल्यानंतर राजीनामा देणं हे एक, किंवा चौकशी आधीच त्याचा राजीनामा मागणं हे दुसरं. तुम्ही दुसरा मार्ग का निवडताय? नाही, मला असं वाटतं की स्वतःचा कॉन्शियस पण असतो आणि आपल्या कॉन्शियन्सच्या प्रमाणे जर आपल्यावर एवढे आरोप, आणि असं जसं आपण म्हटलं की MIDCची केस हा आरोप नाहीच आहे, इट इज प्रोव्हन की 40 कोटीची जमीन आपण 3.75 मध्ये जर घेतोय. आणि जसं सचिन सावंत आता म्हणाले की का मंत्र्याची जबाबदारी काय असते की जनतेला लागणारा न्याय मिळवून देणं. तर मी जर मंत्री आणि त्यांचं जे वक्तव्य मी ऐकलं त्याच्यात ते म्हणतात की मी काय केलं, चुकीचं काय केलं, पैसे देऊन घेतली आहे वगैरे वगैरे. तर तुम्ही कितीत घेतली? तुम्ही कॉस्टच्या 1/10ला तुम्ही जर घेताय तर तुम्ही त्या 90 वर्षाच्या माणसाला डिप्राईव्ह करताय. म्हणजे कुठेतरी तुम्ही जे कृत्य केलं ते तुमच्या स्वतःच्या कॉन्शियन्सला तुम्हाला ते पटतंय का? आणि ते नसेल पटत तर एखाद्या चांगल्या व्यक्तीने सरळ सरळ राजीनामा दिला असता, पण ते होताना असं दिसत नाही. या सगळ्या प्रकरणात तुम्ही उपोषणाला बसणार अशी वक्तव्य केलं होतं किंवा तशी धमकी दिलेली होती. परवा सकाळपासून आपण उपोषणाला बसणार असं सांगितलेलं होतं. तुम्हाला यात नेमकं काय हवंय उद्या रात्रीपर्यंत? नाही, मी तुम्हाला तेच सांगते की आतापर्यंत मी 5 केसेस आता PIL चालू आहेत कोर्टात. म्हणजे भुजबळांपासून त्या सगळ्या सिंचनाची केस, मुंबई क्रिकेट असोसिएशनवरची केस, सगळे. काल मला अमुक चॅनलवर हाके म्हणाले की तुम्ही कोर्टात का नाही जात. प्रत्येक वेळेस जर कोर्टातच जायचं असेल तर सरकारने काय काम करायचं? म्हणजे आणि लागणारा पैसा आम्ही इंडिव्हिज्युअल्स आहोत, आम्ही स्वतःचा पैसा खर्च करून अंजली दमानिया मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर वर्षासमोर. बिलकुल, तर माझ्याकडे ऑप्शनच नाही दुसरा. आता माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही. मला राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडूनच 100 वेळा त्यांनी ऐकवलं असेल की या सगळ्या भ्रष्टांना आम्ही जेलमध्ये पाठवू, अमुक करू तमुक करू. अजून ते अजित पवार बाहेर, तटकरे बाहेर, यांच्या डोळ्या देखत त्यांच्या पक्षातले खडसे म्हणजे वाटेल तसे व्यवहार करतायत. आणि त्यांच्यावर जर कारवाई करण्याची हिंमत तुमच्यात नसेल तर ती हिंमत आम्हाला हे करून तुमच्या दारावर, म्हणजे मी वर्षा बंगल्याच्या बाहेर बसून आंदोलन नाही करणार. परवा सकाळी अंजली दमानिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे वर्षाच्या समोर सकाळपासून खडसे यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसणार आहे नक्की? अगदी 100% नक्की. आणि जर सचिन सावंत, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काँग्रेस पक्ष काय करतोय, जर तुम्हालाही नीट वाटत असेल आणि ही योग्य वाटत असेल तर काँग्रेसने सुद्धा येऊन बसावं तिथे. सचिन सावंत, काय सांगाल? उपोषण वगैरे हे आपले मार्ग आहेत का? नाही, का नाही. उपोषणाचा विषय त्यांनी जो घेतलेला आहे तो लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी मान्यच मार्ग आहे. आणि या संदर्भामध्ये गांधीजींनीच त्याचा आदर्श घालून दिलेला आहे. निश्चितपणे या संदर्भामध्ये त्याची लढाई जी आहे ती काँग्रेस पक्ष विविध मार्गाने लढणार आहे, याच्यात काही शंका नाही. विधिमंडळामध्ये जी जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला दिलेली आहे जनतेनं, ती अतिशय काटेकोरपणे त्याचं पालन करणं आणि या संदर्भामध्ये शासनाला ते करण्याला भाग पाडणं. आज मगाशी दीपक भातुसे बोलता बोलता म्हणाले की मुख्यमंत्री फार त्या ठिकाणी प्रवण आहेत उत्तरं द्यायला विधिमंडळामध्ये. ते काय करतायत?
पहिली गोष्ट की त्यांचं जे संख्याबळ आहे बहुसंख्येच्या आधारावरती विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. आरडाओरड मी पहिल्यांदा बघितलं इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला जवळपास अतिशय प्रगल्भ लोकशाहीचा इतिहास आहे, पण असं मुख्यमंत्री पहिल्यांदा बघितलं की जे इतक्या आरडाओरड करून त्या ठिकाणी बोलतात आणि विरोधकांचा आवाज त्या ठिकाणी गप्प करण्याचा प्रयत्न करतात संख्याबळाच्या आधारे. अपेक्षा ही असते की विनम्रता अधिक वाढली पाहिजे सरकारमध्ये ऐकण्याचे बळ असलं पाहिजे की त्या ठिकाणी जेव्हा विरोधी पक्ष बोलत असतो त्यावेळेला तो त्या ठिकाणी निश्चितपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत असतो की सरकार चांगल्या ठिकाणी सत्तेवरती चालावं. आज ज्या वेळेला आम्ही हा आवाज उठवतायत किंवा अंजनी दमाने उठवत असेल किंवा लोकांमधला जो जनतेमधनं आवाज येत असेल त्यावेळेला यांनी स्वतःला सुधारण्याकरता त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. परंतु जी आश्वासनं त्यांनी दिली तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर अशाच प्रकारचे आरोप तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर आदर्श घोटाळा प्रकरणी देखील झालेले होते. ही बॅकग्राऊंड असताना त्याची चौकशी अजून चालू असताना किंवा आपल्या संयुक्त मंत्रिमंडळातल्या परंतु आपल्या पक्षाच्या सहयोगी असलेल्या पक्षातील अनेक नेत्यांवरच्या चौकशीची कारवाईची मागणी आता अजूनही अंजनी दमाने असतील इतर अनेक लोक असतील ते लावून धरतायत. हे असं असताना आपण कुठल्या नैतिकतेच्या आधारावर किंवा कुठल्या आधारावर आपण अशा प्रकारची मागणी जोरकसपणे उपोषणाला बसू तुमच्याबरोबर असं म्हणणार आहात? उद्याच त्यांनी फाईल ड्रॉवरमधनं काढली आणि दाखवली, ही बघा ही फाईल आहे आमच्याकडे, काय करायचं याचं, तर खरोखरच तुमचे जे सगळे उपोषणाला बसणारे आमदार आहेत ते खरोखरच लढतील असं वाटतंय का? तसा विश्वास तुम्ही प्रेक्षकांना देऊ शकता आता? पहिली गोष्ट अशी की काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी पायंडा घालून दिलेला आहे या देशामध्ये की ज्या वेळेला आरोप झाले त्यावेळेला आमच्या माननीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आजही त्याच्या चौकशीमध्ये त्या ठिकाणी दोषी आढळलेले नाहीत, त्याची पूर्ण झालेली नाही, लक्षात घेतलं पाहिजे. असे अनेक मंत्री तुम्ही अशी केंद्र सरकारमध्ये अश्विनी कुमार असतील किंवा इतरही तुम्ही पाहिलात निश्चितपणे. परंतु नाही युतीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अण्णा हजारे बसले त्यावेळेला त्यांना द्यावं लागलं, हे लक्षात घ्या. विषय असा आहे की या संदर्भामध्ये स्वतःहून राजीनामा त्या ठिकाणी पक्षाने घेतला होता, पक्षाने त्या ठिकाणी दिला होता. आजही आठवत असेल अशोक चव्हाणांनी स्वतः ऑफर केला होता रेझिग्नेशन या संदर्भामध्ये. त्यामुळे आज यात जे म्हणतायत, जे शुचिरभूतता दाखवतायत, आम्ही फार वेगळ्या पद्धतीने विचाराने आलेलो आहोत, आम्ही कुठल्याही तऱ्हेचे स्वयंसेवक अतिशय प्रामाणिक असतात अशा तऱ्हेचं म्हणणं आहे. आज हे भाजपाचं खरं चरित्र समोर येतंय त्या ठिकाणी. ज्या वेळेला विरोधक म्हणजे ज्या भ्रष्टाचाराचा विरोध करण्याकरता हे सरकार आलं असं म्हटलं जात होतं, परंतु भ्रष्टाचाराचा विरोध त्या ठिकाणी संपवण्याकरता हे सरकार आलेलं आहे आणि भ्रष्टाचाराला पूरक अशा तऱ्हेच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून इतर अनेक मंत्र्यांची झाली. म्हणजे खडसे हे आता त्या ठिकाणी बरोबर आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांना उपोषणाच्या मार्गाने परवा सकाळपासून अंजनी दमाने या कसं घेणार आहेत ते आपण ऐकलं. किंबहुना विधानसभेवर किंवा विधानसभेच्या बाहेर कायदेशीर लढाई आपण कशी लढणार आहोत हे देखील सचिन सावंत यांनी सांगितलं. हेमंत गवांडे, तुम्ही कारवाई जर खडसे यांच्यावर झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? तुम्ही काय करणार? अंजनी दमाने उपोषणाला बसणार आहेत, ते विधानसभेत प्रश्न उपस्थित करतील, लावून धरतील, गोंधळ करतील, सभागृह बंद पाडतील, आपण काय करणार आहात? व्यवस्थेने आपल्याला कायद्याचा पर्याय दिला आहे आणि कायद्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. कारण कायद्यामध्ये आता हे जवळजवळ आपणच म्हणजे आपलेच मेहत्रेजी आहेत त्यांनी जागेवरची परिस्थिती दाखवली आहे. आपले रिपोर्टर अरुण मेहत्रे यांनी की जागेवरती छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत. त्यांनी नंतर हे पण दाखवलं की हे खरेदीखत का केलं गेलं तर रेव्हेन्यू जे कस्टोडियन आहेत रेव्हेन्यूचे महाराष्ट्राचे, आपण सगळ्या महाराष्ट्राची जनता ज्यांच्याकडे कष्ट करून दिलेले पैसे त्यांना सांभाळायला देतो त्याचेही ते बसलेले आहेत. तर ते रेव्हेन्यू स्वतःच्या फॅमिलीमध्ये कसं डायव्हर्ट करायचं आहे याच्यासाठी ती MIDCची जागा घेतली आणि लँड ॲक्विजिशन ऍक्ट नवीन आहे त्याच्या मार्फत हे रेव्हेन्यू स्वतःच्या घरात कसं जाईल याच्यासाठी पूर्ण केलं गेलं, हे उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे याच्यावरती कायदेशीर कारवाई न होणं असं काहीच नाहीये. होणारच तुमच्या सगळ्या विवेचनातून आपण कायदेशीर मार्गाने जाणार असं दिसतंय, परंतु कायदेशीर मार्गाने जाताना अनेक प्रकारचे पुरावे गोळा करून द्यावे लागतात. त्या ठिकाणी भोसरीमध्ये आता कारखाने चालू आलेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज तिकडे आहेत, 1962-68 पासून आहेत, ही तर गोष्ट उघडच आहे. परंतु 1968 पासून 2010 पर्यंत MIDCनी भोसरीच्या जागेबद्दल कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली नाही. त्यामुळे ही जमीन MIDCची आहे असं म्हणता येणार नाही असा खुलासा भाजपनं केलेला आहे. या सगळ्याचा कायदेशीर प्रतिवाद करताना आपल्याकडे काय पुरावे आहेत?
सर ही जागा म्हणजे एमआयडीसीने ती अक्वायर केली का नाही केली ही फार गोपनीय माहिती आहे आणि सरकारची माहिती आहे. ही एखाद्या सामान्य माणसाने खरेदी केली असती आणि त्याच्या ॲक्विजिशनचं बेनिफिट घेतलं असतं तर वेगळी गोष्ट होती. परंतु रेव्हेन्यू मिनिस्टर जे कस्टोडियन आहेत महाराष्ट्राच्या सर्व रेव्हेन्यूचे, त्यांनी स्वतःच्या बायकोच्या आणि जावयाच्या नावाने ही जागेची खरेदी करून घेणं आणि माध्यमांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवणं की याच्यावरती एमआयडीसीनी व्यवस्थित ॲक्विजिशन प्रोसेस केली नाही म्हणून आम्ही ही जागा खरेदी केली आहे, हे फारच धक्कादायक आहे. एखाद्या व्यावसायिकांनी केलं असतं तर वेगळी गोष्ट आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की रेव्हेन्यू मिनिस्टर हे एमआयडीसीशी भांडतायत. ते एक लँड इन्व्हेस्टर म्हणून भांडतायत एमआयडीसीशी का रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून भांडतायत, हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे सर. अगदी बरोबर आहे. सचिन सावंत, मला कल्पना आहे तुम्हाला बोलायचंय, पण बोलण्या अगोदर सचिन सावंत तुम्हाला तुमच्याकडे येतोय, पण एक छोटासा प्रश्न घेऊन येतोय. सचिन सावंत छोटासा प्रश्न घेऊन येतोय की तुम्ही कायदेशीर मार्गाने लढणार, अंजली दमानिया यांच्यावर उपोषणात साथ देणार असं सगळं सांगताय. विधानसभेत आपण हा प्रश्न नक्कीच लावून देणार, याविषयी काही शंकाच नाही. परंतु भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं एकमत होणार का? इतिहासाची पानं जर काढून पाहिली तर राष्ट्रवादींच्या अनेक मंत्र्यांच्या फायली किंवा त्यांच्याबद्दलच्या बातम्या माध्यमांना कुणी पुरवल्या होत्या हे आता उघडपणे सांगायची काही गरज राहिलेली नाहीये. सचिन सावंत, नाही, पहिली गोष्ट भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये कोणावरतीही त्या ठिकाणी जर आरोप असतील तर त्याची चौकशी केली पाहिजे असंच आमचं मत आहे. तुम्हाला करायची तुम्ही करा, आमचं काही म्हणणं नाही, कायदेशीर मार्गाने करा. सरकारनं गेल्या 2 वर्षामध्ये फक्त हा धमक्या म्हणून त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला गेलेला आहे, राजकीय स्वार्थाकरता त्याचा उपयोग केला, हे आम्ही लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आलो होतो. कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी सुडाचं राजकारण न करता तुम्हाला जर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पारदर्शकता आणायची असेल तर आमचा त्याला पाठिंबा आहे. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून तुमचे मंत्री वेगळे म्हणजे आमचे मंत्री मात्र काय आपलं तर बाळा आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं म्हणण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही निरपेक्षपणे पाहणारच की नाही या विषयाकडे. आणि तुमच्या मंत्र्यांवरती पहिला न्याय काय देता? यथा राजा तथा प्रजा यद्यद आचरती श्रेष्ठा तत्तदेव इतरे जना सहा यत्प्रमाणम कुरुते लोकः तदनुवर्तते. हा गीतेमधला श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की जो समाजामध्ये धुरीण असतो किंवा त्याच्यावरती जबाबदारी असते त्यानं पहिल्यांदा पावलं उचलले पाहिजेत की त्या ठिकाणी मी काय करतो आहोत आणि त्याला बघून समाज त्या ठिकाणी चालत असतो. तुम्ही आज मंत्रिपदावर आहात, मंत्र्यांना त्या ठिकाणी जबाबदारी असते. मंत्री स्वतःच्या फायद्याकरता स्वतःचं मंत्रिपद जर वापरत असेल, जसं मगाशी एमआयडीसीच्या लँडच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणताय, एमआयडीसीची लँड या ठिकाणी ज्या वेळेला तिचं ॲक्विजिशन आहे किंवा त्याचा ताबा आहे किंवा त्या संदर्भामध्ये एमआयडीसीचा क्लेम आहे, असं असताना रजिस्ट्रेशन करणं, त्या ठिकाणी त्याची नोंद करणं हे सामान्य माणसाला त्या ठिकाणी माफ असू शकतं, कारण रजिस्ट्रेशन कुठल्याही कागदाचं होऊ शकतं. परंतु त्या मंत्र्याला ज्ञात असताना, त्याच्या कुटुंबियांना ते ज्ञात असताना, ती जबाबदारी असताना, सरकारची जबाबदारी आहे तुमच्याकडे, जनतेने जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी असताना तुम्ही स्वतःच्या स्वार्थाकडे नोंद करायला घेऊन जाता, हे धारिष्ट ज्या वेळेला दाखवलं जातं याचा अर्थ तुम्ही स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी पाहतात आणि तो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो, तो शपथेचा भंग होतो. आणि या संदर्भामध्ये यापेक्षा अधिक कुठल्याही तऱ्हेची गरज नाही. पहिल्यांदा पाय उतार त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि हे जर करण्याची हिंमत माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही, त्यांना त्यांचा रस्ता दाखवला नाही, तर यापेक्षा अधिक दुर्दैवाचं महाराष्ट्राच्या लोकशाहीला काही असू शकत नाही. जर या प्रकरणी कारवाई झाली नाही दीपक, तर कुठेतरी मुख्यमंत्र्यांची आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमा डागाळली जाईल असं वाटतंय. नाही, दोन्हीकडून पक्षाची प्रतिमा डागाळली जाईल, कारवाई केली नाही तरी आणि कारवाई नाही केली तरी. कारण कारवाई नाही केली तर यापूर्वीची आपल्याकडे उदाहरणं आहेत, केवळ आरोप झाले म्हणून अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. अगदी अंतुलनपासून आपण उदाहरणं देऊ शकतो या प्रकरणी. त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरेशदादा जैन असतील, नवाब मलिक त्यावेळेचे मंत्री असतील, त्याच्यानंतर विजयकुमार गावित असतील, यांच्यावरही त्यावेळेला आरोप झाले अशा प्रकारे. आणि आरोप झाले म्हणून मंत्रिपदं त्यांची काढून घेतली आणि नंतर आरोप हे खोटे सिद्ध झाल्यानंतर पुन्हा त्यांना मंत्रिपदावर घेतलं. अगदी अजित पवारांनी सुद्धा आपल्याला माहिती आहे मध्ये काही महिने राजीनामा दिला होता त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर. राजीनामा देताना त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊ द्या. चौकशी झाली, चौकशीत मी दोषी आढळलो तर मला शिक्षा होईल, चौकशीत जर निष्पक्ष काही निघालं नाही तर मी पुन्हा मंत्रिपद स्वीकारेन. आणि तसंच झालं, अजित पवारांनी पुन्हा मंत्रिपद स्वीकारलं. ठीक आहे, ते सगळा नाटकाचा एक भाग होता असं पण समजू, पण त्याचप्रमाणे आता खडसेंच्या वरती आरोप होत आहेत. भाजपने मागच्या सरकारमध्ये आघाडीमध्ये जेव्हा आरोप झाले तेव्हा त्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले, दबाव टाकून सरकारवर राजीनामे घेतले. विधानसभेतील भाषणं आठवतात मला, मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा एकनाथ खडसे असोत, अगदी तावातावाने हे राजीनामे मागायचे आरोप करून कागदपत्र विधानसभेमध्ये दाखवून. आता अंजली दमानिया ज्याप्रमाणे कागदपत्र दाखवतात तसेच कागदपत्र आम्ही खडसेंच्या हाती सुद्धा अनेक बघितली, अनेक आरोप बघितले. एक आरोप खडसेंनी आतापर्यंत धसाच नेलेला नाहीये, परंतु राजीनामे मंत्र्यांचे घेतले. मग आता भाजपची नैतिकता नाही का जेव्हा त्यांच्या मंत्र्यांवर आरोप होत आहेत? तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले. दीपक विश्लेषण अतिशय बरोबर केलंस, परंतु राजकारण
हे या गोष्टींनी चालत नाही. याचा अनुभव आपण आतापर्यंत काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार होतं तेव्हाही पाहिला आणि भाजप आणि शिवसेनेचं आहे तेव्हाही बघतोय. पॉलिटिक्स इज अन ऍक्ट ऑफ पॉसिबिलिटीज टू अचीव्ह इम्पॉसिबल थिंग्स असं म्हटलं जातं. आणि त्याच वेळा बरोबर आपल्याकडे आता मंत्रिमंडळ विस्ताराची किंवा फेरबदलाची चर्चा सुरू झालेली आहे. असं वाटतं का की फेरबदल होईपर्यंत किंवा विस्तार होईपर्यंत खडसेंना अभय दिलं जाईल, तोपर्यंत हा विषय त्याच्यावरची धूळ ही खाली सेटल होते का हे बघितलं जाईल. दुसरा एखादा इश्यू पुढे आला तर हे पुन्हा कार्पेटच्या खाली जाते का असं बघितलं जाईल असं वाटतंय. ते शक्यताच आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एखाद्या मंत्र्यावर आरोप सुरू झाले की त्या मंत्र्यांचं नाव कायम तसं चर्चेत राहतं जोपर्यंत ते आरोप सुरू आहेत. एखादा नवीन विषय मिळाला की त्या मंत्र्याचे आरोप, त्याच्यावरचे आरोप विसरले जातात, तो विषय विसरला जातो. कदाचित भाजप असंच वाट बघतंय. खडसेंवर आता आरोपांची मालिका सुरू आहे. कधीतरी ही मालिका थांबेल, त्याच्यानंतर एखादं काहीतरी नवीन प्रकरण बाहेर येईल, नवीन विषय बाहेर येईल, मीडियाचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर जाईल, इतरांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर जाईल आणि मग हा विषय शांत होईल. तोपर्यंत कदाचित खडसेंचा राजीनामा घ्यायचा. यातलं कुठलं प्रकरण अतिशय गंभीर आहे की ज्याच्यामुळे खडसे यांना मंत्रिपद त्यांचं स्टेकला लागलंय? एक म्हणजे MIDCचं जमीन खरेदी प्रकरण, गजानन पाटील जे त्यांचे अतिशय जवळचे सहकारी होते त्यांचं लाच प्रकरण, की दाऊदचं कथित फोन प्रकरण? MIDC प्रकरणच त्यांना जास्त भोवणार आहे, कारण थेट आपल्या पदाचा दुरुपयोग करून ही जमीन खरेदी केली हे या सगळ्या कागदपत्रावरून स्पष्ट होतं. जी कागदपत्र अंजिरा दमाने असतील किंवा गावंडे असतील त्यांनी समोर आणलेले आहेत. कारण एखाद्या मंत्र्याला माहिती आहे आपण जी जमीन खरेदी करतोय त्या जमिनीवरती MIDCचं ॲक्विजिशन झालेलं आहे, फक्त मोबदला जमिनीचा दिलेला नाहीये. म्हणून आपण ती जमीन आता खरेदी करायची. 3,52,00,000 खरेदी केली जमीन. नवीन महसूल कायद्या पुनर्वसन कायद्यानुसार आता या जमिनीची किंमत जी आहे, मोबदला आहे, तो अनेक पटीने जास्त मिळणार आहे बाजारभावापेक्षा. 5 पट मोबदला देण्याचा सरकारने कायदा केलेला आहे. 3,05,00,000 जमीन घ्यायची आणि त्याचा मोबदला जवळजवळ 100 कोटी कोर्टात मागायचा. आणि आपल्याला माहिती आहे की या जमिनीवर ॲक्विजिशन झालेलं आहे, परंतु त्याचा मोबदला मिळालेला नाही आणि आपणच ती जमीन खरेदी करायची. हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सरळ प्रकरण आहे आणि याच्यात हेच प्रकरण खडसेंना अशा प्रकारे गुन्हा केल्यानंतर, भ्रष्टाचार मध्ये सहभागी झाल्यानंतर एखाद्या अत्यंत वजनदार मंत्र्यावर कारवाई करायची क्षमता आणि तेवढी अनुशासन प्रियता आत्ताचं भाजप सरकार महाराष्ट्रात दाखवेल असं वाटतं? तोच प्रश्न आहे की खडसेंचं उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य अशी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आता उपद्रव मूल्यच भाजपला जरा जास्त डोकेदुखी ठरेल खडसेंचं, कारण खडसे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत, आक्रमक आहेत आणि त्यांना दुखावलं तर ते उलटले पक्षाविरोधात तर पक्षाचं मोठं नुकसान महाराष्ट्रात होऊ शकतं. अंजली दमानिया, खडसे विरोधी पक्षनेते असताना शरद पवार यांनी एक विधान केलं होतं आणि ते म्हणजे खडसे केवळ बिल्डरांचे प्रश्न मांडतात किंवा तोडपाणी करतात अशा प्रकारचा तो आरोप होता. तसाच आरोप राज ठाकरे यांनी देखील केला होता की खडसे हे सेटलमेंट करतात असा शब्द त्यांनी त्यांच्या भाषणात वापरलेला होता. हे सगळं पूर्वी खडसेंवर झालेलं आहे, परंतु तरी देखील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. किंबहुना खानदेशातल्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये किंवा बहुजन समाजाच्या राजकारणामध्ये खडसेंचं कद किंवा उंची हळूहळू वाढतच गेली. आता दमाने आणि गवंडे आरोप करतायत, यापूर्वी ठाकरे आणि शरद पवार आरोप नक्कीच झाली पाहिजे. आपण 2 आणि आरोप विसरताय. म्हणजे परत मला म्हणायचं की डॉक्टर जाधव यांनी जो आरोप केला होता अतिशय गंभीर होता तो. आणि त्या व्यतिरिक्त जे मनीष भांगळेंनी केलेला आरोप होता दाऊदचा, आता त्यात आपल्याला सरळ दिसतंय की जानेवारी ते एप्रिल म्हणजे 4 महिन्यात जर 7 कॉल आले असतील आणि ते सरळ त्या नंबरवर नाही, त्याची टायमिंग्स दिली गेली, नंबर दिले गेले आणि एवढं असताना जर त्याला आपण गंभीर मानलं नाही. आता जर आपण जानेवारी ते डिसेंबर किंवा अगदी एप्रिल 16 पर्यंत जर बघितलं असतं तर हे कॉल्स किती असते. आणि मी मनीषशी बोलले, ॲट लेंथ बोलले आणि त्याच्याशी बोलल्यानंतर आय एम कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड की दाऊदचे जेवढे त्यांनी आरोप केले आहेत परफेक्ट आहेत आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. एक विषय, आपण कुठला विषय मोठा आहे ते त्यातलं हेच नाहीये. म्हणजे दाऊदचा विषय गंभीर आहे, गवंडेंचा विषय गंभीर आहे, त्यांनी घेतलेल्या जमिनी ज्या त्यांनी ॲफिडेव्हिटवर दिलेल्या नाही आहेत ते विषय सगळेच गंभीर आहेत. म्हणजे ॲफिडेव्हिट हे फक्त
इलेक्शन कमिशनला देणार आपण एक पत्रक असतं का, त्याच्यावर तुम्ही लिहून देता त्याची काही जबाबदारी आहे आणि की तुम्ही जबाबदारीने लिहिता की मी तुम्हाला लिहून सांगतोय की माझ्याकडे एवढी एस्टेट आहे, आणि हे तुम्ही ते जर ॲफिडेव्हिट खोटं देत असाल तर दिस इज अ क्राईम. आणि एक नाही, अनेक प्रॉपर्टीज ज्या तुमच्या नावावर आहेत ते तुम्ही त्याच्यात मेन्शन करत नाही, आणि एका चॅनलवर येऊन मला ते चॅलेंज करतायत की असे एक जरी एकर जमीन दाखवलीत मी राजीनामा देईन. ढीग आहे तुमचा. दीपक, 5 जूनला पक्षाध्यक्ष अमित शहा पुण्यात येत आहेत आणि 12 जूनला त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची भाजपची बैठक आहे. तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हे प्रकरण आणखीन ताणेल किंवा ह्या प्रकरणातली हवा काढून घ्यायचा प्रयत्न करेल. काय होईल नेमका असा अंदाज आहे आता? नाही, भाजपने राष्ट्रीय स्तरावर हा विषय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्यावर सोपवलेला आहे. कारण अमित शहांचं आपण वक्तव्य काही दिवसांपूर्वीच या संदर्भात जेव्हा खडसेंबद्दल अमित शहांना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की या संदर्भातील सगळी जी भूमिका खडसेंबाबत ती मुख्यमंत्री घेतील. त्यामुळे पूर्ण जो निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. आणि 5 जूनला अमित शहा येत आहेत. कदाचित अशी भाजपमध्ये चर्चा आहे की मंत्रिमंडळ विस्तारा पुढच्या लगेच 5 जूनला अमित शहा येऊन गेल्यानंतर आठवडाभराने राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल. जो गेले जवळजवळ 1.5 वर्ष आपण ऐकतोय की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मित्रपक्षांना स्थान मिळणार आहे. गाजर दाखवायचं असतं म्हणजे लोक शांत राहतात. पण सध्या हा विषय खूप सिरियसली भाजपमध्ये चर्चेला जातोय की मंत्रिमंडळ विस्तार करायचा, आणि कदाचित खडसेंच्या पार्श्वभूमीवर याला जास्त गांभीर्य आलं असावं. कारण खडसेंवर कारवाई केल्याचं दाखवायचं कसं, तर मग विस्तारात त्यांचे काही मंत्रिपद काढून त्यांचे पंख छाटायचे, असा एक साधारणतः. एक शेवटचा प्रश्न, पत्रकारांमध्ये चर्चा काय सुरू आहे की जे मंत्रालय कव्हर करतात विविध पक्ष, विविध चॅनल्सचे असतील आणि वृत्तपत्रांचे असतील, खडसे अडकले की अडकवले गेले? जे पेरलं ते उगवलं अशी साधारणतः एक चर्चा पत्रकारांमध्ये आहे. कारण हेच खडसे विधानसभेमध्ये विविध कागद दाखवून आरोप करायचे, मग ते आरोप खरे आहेत खोटे आहेत, कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप पत्रकार त्याच्या बातम्या छापायचे. मग ते काँग्रेसचे नेते असोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असोत, आरोप झाल्यानंतर माणूस बदनाम होतो. खडसेंनाही ते आता भोगावं लागतंय की कागदपत्रांच्या त्यांच्यावर जे पेरावं तेच आता उगवत आहे. प्रेक्षकावर राजीनामा देणार की घेणार या विषयावरची चर्चा आपण पाहिली. एकनाथ खडसे आणि त्यांच्या परिवारानं भोसरीतल्या MIDCच्या जमिनी कशा स्वतःच्या नावावर करून घेतल्या, ठिकठिकाणी जमिनी फ्लॅट घेण्या एवढा अफाट पैसा खडसेंकर आला कुठून, अनेक नियमांचं उल्लंघन करून खडसेंनी जमिनीचा वापर कसा बदलत नेला, याची अनेक उदाहरणं हेमंत गवंडे आणि अंजली दमानिया यांनी आज साधार आपल्या समोर सादर केली. आपला भाजपशी काहीही संबंध नाही असं गवंड्यांनी सांगितलं, तर खडसेंवरचे आरोप करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून मला एक कागद देखील मिळालेला नाही असं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं. खडसेंनी मंत्रालयातच इस्टेट एजंटचं ऑफिस उघडलंय, ते आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करतायत. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात काँग्रेस चव्हाट्यावर मांडणार असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केलं. परंतु या सगळ्याचं उत्तर द्यायला भारतीय जनता पक्षातर्फे मात्र वारंवार विनंती करून देखील कोणीही आलेलं नाही, हे देखील मी अजेंडावर ठेवतोय. मात्र खडसेंच्या बाबतीत सरकार आणि भारतीय जनता पक्ष वेळ काढूपणा करतंय. त्यांचा राजीनामा हा भाजपला त्रासदायक ठरू शकतो असं दीपक भातुसे यांना वाटतंय. खडसेंच्या राजीनाम्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषण करणार आहोत आणि परवा सकाळपासून म्हणजे गुरुवार सकाळपासून अंजली दमानिया त्या उपोषणाला बसणार आहेत असं देखील त्यांनी जाहीर केलंय. काँग्रेसने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय, कारण न खाऊंगा न खाणे दूंगा अशा घोषणा करणाऱ्या पक्षाचं खरं स्वरूप या निमित्तानं उघड झालं तर ते त्यांना हवंच आहे. तसंच आज सचिन सावंत यांच्या बोलण्यातून देखील आलं. प्रेक्षको, सत्ता भ्रष्टाचाराकडे घेऊन जाते आणि एक हाती सत्ता ही एखाद्याला पूर्णपणे भ्रष्ट करून टाकते. विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांवर आरोपाच्या फैरी विरोधक झाडतात, पण सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर तेच फायरिंग रेंजमध्ये सापडतात. खडसेंच्या बाबतीत तेच घडतंय का? या प्रश्नाचं उत्तर आता स्वतः खडसेंना आणि भारतीय जनता पक्षाला द्यावं लागणार आहे. अन्यथा या विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देताना फडणवीस सरकारला कसरत करावी लागेल. त्याहीपेक्षा सुद्धा राजकारणात एकदा प्रतिमा खराब झाली की पुन्हा ती सुधारणं फार फार कठीण नसतं. देवेंद्र फडणवीस सरकारला त्याचा अनुभव आता नव्याने येतोय. या प्रकरणात तो अनुभव आणखीन गडद होऊ नये एवढं मात्र बघावं लागेल. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.